आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे महाराष्ट्र बोर्ड मॅथ सोल्युशन्स आणि मी पवन सर परत एकदा घेऊन आलोय आपला प्रॅक्टिस सेट 1.2. पण या प्रॅक्टिस सेट 1.2च्या अगोदर जो इंट्रोडक्शनचा पार्ट झाला होता ज्याच्यामध्ये आपण दोन थेरम आणि एक प्रॉपर्टी कव्हर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी ते पाहून घ्यावं जेणेकरून प्रॅक्टिस सेट 1.2 समजेल. ठीक आहे, चला तर आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 1.2. फर्स्ट क्वेश्चन दिलाय. फर्स्ट क्वेश्चन मध्ये 3 फिगर्स दिलेले आहेत, त्या मी अगोदरच ड्रॉ करून घेतले आहेत. लेट अस रीड द क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, गिवन बिलो आर सम ऑफ द ट्रायंगल्स and length of a segments given. Identify in which figure ray PM, where is PM, PM is the ray, PM is the ray, PM is the ray. Identify in which figure ray PM is the bisector of QPR. Where is it? QPR, QPR, QPR. काय करायचं, तिन्ही फिगर मध्ये पीएम ही जी रे आहे ती बायसेक्टर आहे का नाही हे फाइंड आउट करायचं आहे. बायसेक्टर आहे का नाही म्हणजे दोन इक्वल पार्ट्स झालेत का फाइंड आउट करायचं आहे. इक्वल पार्ट्स झालेत का फाइंड आउट करायचे आहेत. इक्वल पार्ट्स झालेत का फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार आपण, इक्वल पार्ट्स झालेत का बघूयात. इन ट्रायंगल PQR मध्ये मी रेशोज घेतोय. QP अपॉन PR equals to 7/3 आणि QM upon MR, QM upon MR equals to 3.5 upon 1.5. याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल का, एक्झॅक्टली करता येईल. कसं करणार, डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2. सो 7 चे हाफ किती होतात 3.5, 3 चे हाफ किती होतात 1.5. सो दिस इज व्हॉट माय इक्वेशन 1 अँड दिस इज व्हॉट 2. देयरफॉर QP अपॉन PR is equals to QM upon MR, and the reason is from 1 and 2. काय केलं, QP PR QM MR. हा अँगल बायसेक्टर थेरम आहे. अँगल बायसेक्टर थेरम आपण जेव्हा करतोय तेव्हा कुठल्याही एकाच अँगल वरून सुरू करायचं आपल्याला. समजा Q वरून सुरू केलंय QP PR, देन इकडची बाजू QM MR. R पासून सुरू केलंय RP अपॉन PR, देन RM अपॉन MQ. जॉमेट्री मध्ये कुठून आपण फिगरचं नाव सुरू करतो त्याच्यावर ते इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, 3.5 अपॉन 1.5 इक्वल्स टू 3.5 अपॉन 1.5. सो 1 and 2 वरून हे इक्वल आहे. आणि हे जर का इक्वल असतील तर देयरफॉर रे, कोणती रे आहे, रे PM इज bisector of angle QPR, and the reason is by converse of angle bisector theorem. ठीक आहे. हा क्वेश्चन पण असाच करणार आहे. कसा, RP, लुक ॲट दिस, RP अपॉन PQ इक्वल्स टू 7/10 and RM अपॉन MQ equals to 6/8. Simplest form, 2 3 the 6, 2 4 the 8. So this is what 3 upon 4. This is what my equation number 1. This is what equation number 2. Therefore RP upon PQ is not equals to Rm upon
MQ. Okay, and that's why ray PM is not bisector of the angle QPR. And लास्ट वन, फर्स्ट मधला शेवटचा क्वेश्चन. परत कुठून सुरू करता, इथनं घेणार आहे QPPR, मग QMMR. दोन्ही पद्धतीने घेतोय मी, नाव तुम्हाला लक्षात राहावं. सो इन ट्रायंगल PQR, QP अपॉन PR, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. QP 9, PR 10, QM अपॉन MR काय व्हॅल्यूज आहेत, 3.6 and 4. ठीक आहे, सिम्पलेस्ट फॉर्म होतो का, याला करता येतं बघा. 9 4 जा 9 चौक 36, वर 4 न मल्टिप्लाय केले म्हणून खाली पण 9 चौक 40 40. सो झिरोज कॅन्सल केला आणि पॉईंटवर सबस्टिट्यूट केला. सो दॅट इज 3.6 अपॉन 4. दिस इज माय इक्वेशन नंबर 1 and this is what equation 2. So equation 1 and 2 are equal. So therefore QP upon PR is equals to QM upon MR from 1 and 2, and therefore PM is the bisector of angle QPR, and the reason is by converse of angle bisector theorem. Okay, this is what end of the first question. आता बोलतोय आपण सेकंड क्वेश्चन कडे. अँगल PQR, this is what PQR. PM is 15. Where is it? PM, this side. This one is of 15. Then PQ, entire PQ 25 दिलाय. म्हणजे 25 मधलं 15 गेले तर हा की हे किती राहतात, 10 राहतात. सो देन PR एंटायर PR 20 आहे आणि NR हा पोर्शन आहे 8चा. हा एंटायर पोर्शन 20चा आहे, म्हणजे हा वरचा किती येईल, दिस इज व्हॉट 12. हा हे ओरली केला आपण, पण हे तुम्हाला काढायचं आहे. दिस इज द पार्ट ऑफ अ क्वेश्चन, सो यू हॅव टू फाइंड इट आउट. सो दिस मच इज इन्फॉर्मेशन गिवन. हा सगळा गिवनचा पार्ट आहे. ठीक आहे. सो कसं करणार तुम्ही की PM इज 15 आणि PQ 25. PQ equals to PM plus MQ. PQ is 25 equals to PM is 15 plus MQ. So 25 minus 15 equals to MQ, and the MQ is therefore MQ equals to 10 unit. दिला नाही. ओके, दिस वन त्याला पण तसंच करायचं. PR, दिस एंटायर PR equals to PN plus NR. सो PR किती दिलाय, पूर्ण PR दिलेला आहे 20. PN दिलाय का, नाही दिला. सो PN as it is. NR दिलाय 8. So 20 minus 8, that is PN, and this is what 12 PN. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात. पुढे काय म्हणतोय क्वेश्चन इथपर्यंत संपलेला नाही आहे. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू QR. प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करणार तुम्ही? प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, हा रेशो इक्वल्स टू हा रेशो जर आला तर लाईन्स पॅरलल आहेत. कसं काय, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम BPT.
Therefore, in triangle PQR, Pn upon Nr equals to, substitute the values, 12 upon 8. So 12 upon 8, simplest form, 4 दूनी 8, 4 1 12. So 3 by 2. This is what my equation 1. Okay, then Pm upon MQ, substitute the values, 15 upon 10. So 15 by 10. So 5 3 is 15, 5 2 is 10. So this is again 3 by 2. This is what equation number 2. So therefore from equation number 1 and 2 we can say that Pn upon Nr is equals to Pm upon Mq. This is from 1 and 2, and therefore Mn, or say Nm is parallel to RQ, and the reason is by converse of BPT, that is by converse of basic proportionality theorem. And this is what end of your question number 2. बेसिक इन्फॉर्मेशन होती तुम्ही बोर्डवर लिहून ठेवली ऑलरेडी. सो क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं सांगितलं आहे की QN, हा QN जो आहे तो बायसेक्टर आहे PNQ चा, आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात मी साइडच्या. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तो QP इक्वल्स टू हाऊ मच बाय अँगल बायसेक्टर थेरम. हा क्वेश्चन कसा सोडवायला तुम्ही, अँगल बायसेक्टर थेरम ऑलरेडी सांगितलं ना की हा दिस इज व्हॉट QN इज व्हॉट अँगल बायसेक्टर. So you know the angle bisector theorem. Angle bisector theorem says that Pn upon Nm equals to PQ upon QM, and the reason is by angle bisector theorem. So therefore substitute the values. So Pn is 7 upon Nm is 5 equals to PQ. PQ is given. Where is it? PQ. PQ is nothing, means have x, and QM is 2.5. Cross multiply. So 7 multiply 2.5 equals to 5 multiply x. So 7 multiply 2.5 upon 5 equals to x. 5 ones are 5, 5s are, this is 0.5, and 7 5s are 35. So point equals to x and unit, and therefore QP equals to 3.5 unit. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 कडे आलोय. सिंपल क्वेश्चन आहे. मेजर्स दिलेत, हा 60चा आहे, हा 60चा आहे, आणि आपल्याला प्रूव्ह करायचा AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय काय दिलंय, अँगल APQ इक्वल्स टू अँगल PBC. APQ equals to PBC and equals to 60 degree given. Therefore segment PQ parallel segment BC, and therefore AP upon PB is equals to AQ upon QC, and the reason is
basic proportionality theorem. Hence proved. Only 3 lines. Okay. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय की हा एक ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम मध्ये काय असतात की दोन अपोजिट साइड पॅरलल असतात, पण PQ नावाची एक लाईन त्यातनं ड्रॉ केली आणि ती पण पॅरलल आहे. सो दिलंय ऑलरेडी क्वेश्चन मध्ये की AB पॅरलल टू PQ, AB लाईन पॅरलल टू PQ and PQ इज पॅरलल टू DC and those are the values. आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे की BQ काय असेल. कसं फाइंड आउट करणार? आपल्याला माहिती आहे एक प्रॉपर्टी बघितली, दोन थेरम आणि एक प्रॉपर्टी आपण बघितली होती इंट्रोडक्शन मध्ये. काय होती ती प्रॉपर्टी? 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी होती. जर 3 लाईन्स पॅरलल असतील आणि त्यातनं एक ट्रान्सव्हर्सल गेली असेल तर ट्रान्सव्हर्सल जाण्यामुळे जे पार्ट्स होतात त्यांचा जो रेशो असेल तो दुसरी ट्रान्सव्हर्सल गेल्यानंतर पण जे पार्ट्स तयार होतात, सेगमेंट तयार होतात, त्यांचे रेशो सेम असतील. मीन्स व्हॉट? गिवन पार्ट, we will write given part first, that is AB parallel to PQ, AB parallel to PQ and PQ is parallel to DC. This is what given, and therefore we can say AP, therefore AP upon PD is equals to BQ upon QC, and the reason is by 3 parallel lines, 3 parallel lines property. So substitute the values. AP is 15 upon 12 equals to BQ ची व्हॅल्यू काय दिली आहे? BQ दिला नाही, स्मॉल लेटर x घेऊयात, आणि QC दिला 14. सो क्रॉस मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय 14 equals to x multiply 12. So 15 multiply 14 divided by 12 equals to x. सिम्प्लिफाय करा, इतका आन्सर तुम्हाला येतो. सो देयरफॉर x equals to what will be the answer? So find out. X equals to 3 चा टेबल येतो 3 5 15 3 चौक 12. सो बे 2 4 बे 7 14. सो 7 5 35 35 upon 2. So that is 17.5. So therefore 17.5 unit, and this is what end of our question number 5. Question number 6. Question number 6 मध्ये काय दिलं? फिगर दिली आहे आणि काय काढायला सांगितलं? QP काढायला सांगितलं. अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर असेल तर माहिती आपल्याला काय होईल की MN upon NP is equals to MQ upon QP, and the reason is by angle bisector theorem. Value substitute करो. 25 upon 40 equals to 14 upon x. Cross multiply 25 into x equals to 14 into 40. So x equals to 14 into 40 upon 25. So therefore x equals to, you have to find it, unit. Find out the x. Solve this one. So let us move towards the question number नाही, क्वेश्चन नंबर 7 आपण दुसऱ्या सेशनमध्ये करूयात, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता या सेशनमध्ये आपण क्वेश्चन 6 पर्यंत कव्हर केलेत. ठीक आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्या मित्रांचा पण फायदा होईल. धन्यवाद.